जय गिरनारी मित्रांनो, आज आमची टूर निघाली आहे गिरनारला, गुजरात येथे. महाराष्ट्रातून भरपूर भाविक हे पौर्णिमेच्या निमित्ताने गिरनारला जातात. त्याप्रमाणे आम्ही देखील प्लॅन केला की ह्या पौर्णिमेला आपण देखील जाऊ गिरनारला. आमची ट्रेन येताच सर्वांनी ट्रेनमध्ये आपली बोगी सीट्स नंबर पकडण्याची घाई केली, परंतु त्यातच पिंटू दादाने आमची तिकीट रिझर्वेशन 1 महिना अगोदरच केल्या असण्याकारणाने आम्ही मात्र आरामात गेलो. त्यामुळे आम्हाला आमची सीट मिळणार याची आम्हाला खात्री होती आणि त्याप्रमाणे आम्ही निघालो. सो फायनली आम्ही आता ट्रेनमध्ये आलेलो आहोत. आमची सीटसुद्धा मिळाली आहे आम्हाला. RSC आणि कन्फर्म अशी सीट होती. फायनली आलेलो आहोत, बसलेलो आहे. आणि ह्या ट्रिपसाठी आम्हाला ज्यांनी इन्स्पायर केलं आणि त्यांच्यामुळे आम्ही या ट्रिपमध्ये आहोत ते आता आमच्याबरोबर आहेत. तर ते आम्हाला सांगतील की त्यांची ही जवळपास कितवी ट्रिप असेल गिरनारला, मला एवढं माहिती नाही, परंतु त्यांनी जे एक्सपिरियन्स त्यांचा सांगितला होता त्याप्रमाणे इन्स्पायर होऊन मी आज या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही तिकडे जाणार आहोत. सो वेलकम करूया आपल्या चॅनलमध्ये. मिस प्रणाली. तो प्रणाली मिस, तुमची कितवी ही फेरी आहे गिरनारला? असेल 11वी-12वी अंदाजे. सो तुम्ही जसं सांगितलं तुम्ही दर पौर्णिमेला तिकडे जाता? दर नाही, म्हणजे पौर्णिमेलाच, मोस्टली पौर्णिमेलाच तुम्ही जे काय आहे तुमचा प्रवास केलेला आहे. सो गिरनार बद्दल म्हणजे तुम्हाला ही प्रेरणा किंवा हे केव्हा जागृत झाली, कशी निर्माण झाली? म्हणजे तुमची काय अशी इच्छा होती का तुम्ही कुठे जसं आता तुम्ही आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे, आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की दत्तगुरूंचे मंदिर आहेत तिकडे, तर त्याप्रमाणे इन्स्पायर होऊन आम्ही सुद्धा आता तुमच्याबरोबर येतो. पादुका आहे, हां काकांनी करेक्ट केलेलं आहे मला, आकाश पाहिलं आहे. हां, मंदिर नाही पादुका आहेत. सो पादुका दर्शन घेण्यासाठी आता आम्ही तिथे जाणार आहोत. सकाळी 9:15ला पोहोचल्यानंतर पुढचा प्रवास हा आम्ही आमचा प्रायव्हेट कॅबने सुरू केला. जुनागड हा प्रवास आम्ही कॅबने करत आहोत. आणि कॅब पण आहेत हे दोन रहिवासी गुजरातचे, त्यांच्या कॅबमधनं आम्ही प्रवास चालू केलेला आहे. आणि जुनागड लगभग किती किलोमीटर आहे? 100 किलोमीटर जुनागड हे राजकोट से. तर इकडनं जवळपास आम्हाला 2-2.5 तास लागतील असे मी जुनागड येथे संपूर्ण दिवस पाऊस पडत असल्या कारणाने संपूर्ण रस्ता हा पाण्याखाली गेला होता. त्यामुळे ट्रॅफिक देखील जाम होती. त्यानंतर काही वेळाने पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आम्ही पोहोचलो ते गिरनार पर्वतांच्या जवळ, आणि तिथेच एका आश्रमामध्ये जेवण करून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. आणि त्याकरता आम्ही थांबलो होतो ह्या आश्रमामध्ये. म्हणजे गिरनार जे पर्वत आहे त्याच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता की मधुसूदन गौशाला म्हणून आहे. आणि त्या लोकांनी इथे वरती रूम्स आणि डोमेटरी हॉल जसं आपण ज्याला म्हणतो त्याप्रमाणे असे हॉल देखील आहेत तिथे ॲट अ टाईम 20-20, 25-25 जणं राहू शकतात. खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आणि त्याचप्रमाणे इथे खाली इथे जेवणाची सोय, त्यांचं किचन आहे आणि तिथे भांड्या वगैरे सगळं त्यांनी ठेवलेले आहे. परंतु उत्तम अशी सोय आहे. ग्राउंड फ्लोअरला देखील हॉल आहेत आणि फर्स्ट फ्लोअरला देखील आहेत हॉल. सो खूप मोठं असं ही गौशाला आहे. इथे भाविकांसाठी राहण्याची सोय केलेली आहे. त्यानंतर लॅट्रिनसाठी मात्र तिथे बाहेर आहे, रूममध्ये तुम्हाला नाही आहे. या साईडला लॅट्रिनची सोयसुद्धा पुरुषांसाठी आणि महिलांसाठी वेगळी अशी केली. आणि ह्या पावसाळी वातावरणामध्ये आम्ही इथे आलेलो आहोत. थोडा पावसाने विश्रांती घेतली आहे, त्यामुळे ॲटमॉस्फिअर तुम्ही बघू शकता, पूर्ण ग्रीनरी आहे आजूबाजूला. सो आम्ही थोड्याच वेळात, म्हणजे आता 2:30 वाजले आहेत, आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. सो थोड्याच वेळामध्ये आम्ही पर्वताची चढायला सुरुवात करू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा थँक्यू महाराज आणि थँक्यू सगळ्यांचे थँक्यू थँक्यू विशाल थँक्यू सुधीर सगळ्यांचं चला थँक्यू स्वामी दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महाराज की जय. हा मस्त थंड वातावरण आहे ना. हा अगदी हो 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 पण अगदी मस्त थंड वातावरण. सो अशा प्रकारे अगदी म्हणजे 6:05 आम्ही चालू केली होती. 5:21 5:21 नाही सॉरी. हो 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 अगदी लवकर. हे बघा जय अंबे माता मंदिर म्हणजे अंबे माताचं जे मंदिर आहे तिथपर्यंत तुम्हाला ट्रॉलीने यायला मिळतं आणि तिथून पुढे तुम्हाला जायचं असेल सो तिथे तुम्हाला पुन्हा एकदा तुम्ही जर बघाल अंबे माताचं मंदिरपर्यंत तुम्हाला इथे यायला मिळतं आणि तिथून पुढे मात्र तुम्हाला चालत जावं लागेल दत्तगुरूंचे. आता संपूर्ण ठिकाणी फॉग ॲटमॉस्फिअर असल्यामुळे तुम्ही बघू शकता अगदी वातावरण जे आहे ते पावसाळी आणि आम्ही रोपवे आल्यामुळे म्हणून आम्हाला एवढं थकवा जाणवला नाही. परंतु जर त्या 3,000-3,500 5,000 पायऱ्या या रोपवे कवर करतात. अराऊंड 5,000 पायऱ्या रोपवे कवर करतात आणि त्यानंतर त्या पायऱ्या चढून ज्या वेळेला तुम्ही इथे याल आणि हा असा सुखद अनुभव ते वरती तुम्ही बघू शकता जे धुरकट दिसते तिथे अंबे माताचं मंदिर आहे आणि त्या पायऱ्या चढून आल्यानंतर तो थकवा इथे अजिबात तुम्हाला जाणवणार नाही कारण की एवढं थंड असं क्लायमेट आहे. आता किती उंचावर आहेत ते मला एक्झॅक्टली सांगता येणार नाही परंतु जे क्लायमेट आहे अगदी मस्त थंड वातावरण. चारी बाजूला धुके आहे आणि खूप छान वातावरण आहे. धन्यवाद दत्तगुरू महाराज. आज तुमच्या आशीर्वादाने आम्ही इथे आलो. आम्हाला हा अनुभव घ्यायला मिळाला कारण की जर आम्ही या 5,000 पायऱ्या चढून यायचा विचार केला असता तर कदाचित अंधार झाला असता त्यामुळे आम्हाला हे दृश्य बघायला मिळालं नसतं. परंतु आता कुठेतरी आम्हाला हे दृश्य बघायला मिळाले आणि हे दृश्य बघून झाल्यानंतर आपण जाऊया अंबे माता मंदिरात.